पत्राची सविस्तर सुरुवात करूया एका लक्षवेधी बातमीनं। राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारनं 2022 मध्ये 75,000 शासकीय पदांची घोषणा केली होती, पण अद्यापही या घोषणेची पूर्तता झालेली दिसत नाहीये। आधी लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागली आणि आता विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं मेगा भरती रखडलेली आहे। सरकारमध्ये जवळपास 3.25 लाख पदं रिक्त आहेत। सरकारनं 2022 मध्ये यातील 75,000 पदं 15 ऑगस्ट 2023 पर्यंत भरण्याची घोषणा केली खरी, मात्र त्या दृष्टीनं भरतीचा ठोस आणि जलद कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता असताना शासनाच्या विविध विभागांनी घातलेल्या घोळामुळे 15 ऑगस्ट 2023 ची डेडलाईन उलटून आता 11 महिने होत आले तरी ही घोषणा पूर्ण नाही। आता यात शासनाच्या 15 विभागांच्या भरतीच्या जाहिरातीच अजून प्रसिद्ध झालेल्या नाहीयेत। आपण बघतोय की 2 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा अजूनही मेगा भरती रखडलेलीच आहे। निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत। भरती प्रक्रियेसाठी 2.5 महिनेच शिल्लक आहे, तरी देखील कसलाच सुगावा देखील लागत नाही। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। जुई, आपण बघतोय की सगळ्यांचीच प्रतीक्षा अद्यापही कायम आहे, कारण खरं तर घोषणा तर केली होती, मेगा भरती होणार अशी चर्चाही होती, मात्र आता जवळपास 2 वर्ष पूर्ण होतील, अद्यापही कसलीच घोषणा नाही। काय अपडेट्स? सौरभ, निश्चितच जर आपण पाहिलं तर मग महायुतीच्या ह्या निर्णयाची प्रतीक्षा आता सगळेच जण करत आहेत, कारण का जवळपास जर आपण पाहिलं तर मग 75,000 पदांची भरती जी आहे ती अजूनही रिक्त आहे। घोषणा केली होती, मात्र तरी देखील अजून याची भरती झाली नाही, त्यामुळे सगळे जण आता त्रस्त झालेले आहेत। 2022 मध्ये खरं तर महायुती सत्तेत आलं होतं आणि त्यानंतर पहिली घोषणाही त्यांनी केली होती की जी रिक्त पदं आहेत ती भरून काढली जातील, मात्र अद्यापही आता सरकारचा कालावधी संपत आलेला आहे। 4 महिन्यामध्ये विधानसभा लागू होतील, आचारसंहिता पुन्हा एकदा सुरू होतील। या अशा काळामध्ये ह्या ज्या रिक्त पदं आहेत, जो भरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता तो अद्यापही पूर्ण झाला नाही आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी खरं तर अनेक जे जण आहेत ते अजूनही सरकारवरती नाखुश आहेत आणि जर विधानसभा लागल्या तर मात्र आमच्या नोकऱ्यांचं काय होईल, आमच्या भरतींचं काय होईल, असा प्रश्न जो आहे तो हजारोंच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। त्यामुळे सगळे त्रस्त आहेत। आता सरकार नेमका काय निर्णय घेईल, कारण का केंद्रामध्ये आता मोदी सरकार पुन्हा एकदा आलेलं आहे, मात्र 4 महिन्यानंतर विधानसभा आहे, त्यामुळे या येत्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये या 75,000 भरतीचं प्रक्रियेचं नेमकं काय होतंय पुढे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सौरभ, निश्चितच त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही घेणारच आहोत। जुई, अशाच आमच्यासोबत जोडलेला राहा, कारण अजून एका बातमीबद्दल तुमच्याकडनं अपडेट्स घ्यायचे आहेत। तुर्तास आपण वळूया पुढील बातमीकडे।